नमस्कार मंडळी. मागच्या एपिसोडमध्ये आपण जेजुरीचा खंडोबा, त्याच्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्याबद्दल माहिती बघितली. आजच्या एपिसोडमध्ये आता आपण पुढच्या टाकांविषयी माहिती घेणार आहोत. तर पहिली देवी आहे जिची आपण माहिती घेणार आहोत ती रेणुका देवी माहूरची. तर मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्योतिबा आहे, तर त्या ज्योतिबाची पण गोष्ट खूप सुंदर आहे. तर त्यांनी जेव्हा आईसाहेब अंबाबाईंना खूपच त्रास व्हायला लागला, तेव्हा त्यांनी केदारनाथ, म्हणजे ज्योतिबा हे केदारनाथचं स्वरूप आहे, तेव्हा केदारनाथच्या इथे जाऊन अंबाबाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही या आणि ह्या राक्षसापासून आम्हाला संरक्षण द्या. मग तेव्हा ते महादेवानी तो ज्योतिबा हा अवतार घेऊन रत्नासुराचा वध केला, आणि म्हणून हे ज्योतिबाचं खूप महत्व आहे. आणि त्यांचा पण मान आपण पाहिला, हो. मी जसं मागे खूप सांगितलं. देखणा देव हो, आहे अगदी आणि अगदी खूप सुंदर अगदी. स्वयंभू मूर्ती आहे. हो 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 आणि एकदम रुबाबदार हो आणि हो घोड्यावर हो बसलेले आहेत ते. त्यांच्या हातात पण आपण बघू तर त्रिशूळ आहे, खडग आहे, डमरू आहेत, अशा अतिशय सुंदर याच्यात ते बसलेले आहेत. आणि मग आईसाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथंच वास्तव्य करा. आणि आपण त्यांना दख्खनचा राजाही म्हणतो. आणि त्यांचा मान पण आहे, त्यांचा गुलाल आहे, पण गुलाल. तो अगदी वेगळ्या रंगाचा आहे. आणि खोबरं हा त्यांचा मान पण आहे. तर हे आपण मागच्या वेळेस आपण कोल्हापूर आणि ज्योतिबा कव्हर केलं. आता इथं मी परत एकदा सांगते की ज्यांना ज्योतिबा आहे आणि कोल्हापूरची अंबाबाई आहे, तरी पण त्यांना पालीचा खंडोबा आहे. मी वारंवार हेच सांगते की कोणी असू देत तुम्हाला कुळदेव, पण खंडोबा हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक सगळ्यांचा कुळदेव हा खंडोबाच आहे. इररिस्पेक्टिव्ह तुम्ही ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, कुठलेही तुम्ही असाल, पण हे तुमचं अगदी ज्याच्या क्षेत्रात तुम्ही राहताय तो कुळदेव म्हणजे खंडोबा, आणि तो सगळ्यांना आहेच. अशी ही गोष्ट आहे. आज आता आपण पुढे जाऊयात माहूरची रेणुका. रेणुका. तर माहूरची रेणुकेची गोष्ट तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, आणि युट्यूबवर बऱ्यापैकी त्यांचं सगळं इन्फॉर्मेशन आहे. तर गोष्ट माहीत नसेल तर बघा. तर रेणुकाचा तांदळा आहे, आणि अतिशय सुंदर आणि मोहक असं आहे. तर परशुरामांनी तिथं मातृतीर्थ आहे, तर तिथं तुम्ही जाऊन दर्शन घ्या. आणि अतिशय सुंदर मोहक असं आईची मूर्ती आहे, त्याला तांदळा म्हणतात. आणि आईचा मानपान म्हणजे तांबूल. तर हो तिथे तुम्हाला तांबूल विडा मिळतो. अगदी 11 पानांचा जरी हो तुम्ही आईला दिला, तर तो महत्वाचा मान आहे रेणुकेचा, तांबूल विडा. आणि आईला तांबड्या रंगाची साडी खूपच आवडते. तर ओटी वगैरे तुम्ही भरा तिचा मानपण द्या. आणि आईला पुरणपोळीचं नैवेद्य आहे. तर माहूर गडावर तुम्ही जा आणि तिचं दर्शन घ्या. आणि घरी आल्यानंतर तुम्ही 2 सवाष्ण्या घालाव्या लागतात, कारण का माहूरची रेणुका आणि सौंदत्तीची यल्लम्मा असे एकच स्वरूप, एकाच ह्याचे 2 देव्या असल्यामुळे त्यांना तुम्हाला नेहमी 2 सवाष्ण्या तरी कमीत कमी घालणं आहे. तसं तर मी म्हणेन की 5 घाला, पण नाही जमत तर 2 तरी घाला. आणि तिलाही पुरणपोळीचं नैवेद्य आहे, खीर आवडते आईला. तर जो काही पहिला गोंधळ घातला तो परशुरामांनीच परशुरामाने. हा हा हो तिच्यासाठी हो घातलेला हो आहे. आणि अतिशय मस्त त्यांनी मग ते चंडमुंडांच्या आतड्या काढून त्यांनी जे तुंतुणं वाजवलं, आणि त्याच्यावर त्यांनी ते तिचं गोंधळ घातलेला आईचा. तर अशी ही मूळ माया रेणुका, आदी माया आदिशक्ती. जसं नवरात्रात आपण ऐकतो 64 हो योगिन्यांची जी जन आजीचं जिच्यावर हो आधिपत्य हो आहे, ती ही रेणुका. तर ज्यांनाही कुणाला माहूरची रेणुकेचं दुसरं, तुम्ही ज्योतिबाच्या जर डोंगरावर गेलात, तिथे यमाई म्हणून आलेली आहे. ती औंद औंद जे गाव आहे, औंडची यमाई जी म्हणतात, औंदासुराचा वध केला ती रेणुकेने यमाई ह्या अवतारातच केलेला आहे. ए माई असं म्हणतात तिला. तर असं आहे की ज्यांना ज्यांना यमाई आहे त्यांनी हे समजून घ्या की तुमचे मूळ स्वरूप रेणुकाचं आहे. तर अच्छा. हा हा हां. तर आपण ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं खाली एक सुंदर हो हो यमाईचं हो हो मंदिर आहे. हो आपण हो हो मागच्या वेळेस गेलो होतो. गेलो होतो. तर ती रेणुकाच आहे. आणि तेव्हा ते ज्योतिबा तिला दर्शनाला भेटायला जायचे. तर तेव्हा त्या म्हटल्या होत्या, "तू प्रत्येक वेळेस इकडे येऊ नको. मी तुझ्या इथे येते. तू मला तिथेच भेट." असं ती यमाई म्हणजेच रेणुका तिथे आहे. तर असं आहे आपल्या रेणुकेचं. तिचं मोठं वास्तव्य आहे. ती अगदी कुळाला आली तर सगळ्यांचं कल्याण करते. पण अगदी अग्निस्वरूप पण आहे. जर आपण चुकलो तर तेवढं मात्र ती तिचं अस्तित्वही जाणीव करून देते भक्तांना, की मी तुमच्या कुळाला आहे तर माझं करा. असं ती कल्याण करण्यासाठीच आलेली आहे. आणि तांबूल विडा हा जेव्हा तुम्ही सवाष्ण्या घालाल, तर तुमच्या सवाष्ण्यांना जो तुम्ही तांबूल विडा इकडे देवीला देतात, तर प्रसाद म्हणून ते थोडासा ठेवतात आणि बाकी तुम्हाला देतात. तर तो तुम्ही घरी येऊन प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटा, आणि कंपल्सरी खा.
आणि ज्या सवाष्ण्या येतात त्यांनाही द्या. साधारण सहसा तुम्ही कुठल्याही देवावरून आलात, देवीवरून, तर एक आठवड्याभरात सवाष्ण घालाव्यात असं आहे. पण आजकालच्या धकाधकीच्या ह्याच्यात होत नाही, तर मग ठीक आहे, फार एक 15 दिवस तरी तुम्ही ते 15 दिवसाच्या आत तुम्ही त्या सवाष्ण्या घालू शकतात. पण जेवढं लवकर घालाल तेवढं चांगलं. देवीला उपाशी ठेवणं योग्य नाही आणि तिचा मानपान द्यायला पाहिजे. मग या सवाष्ण्यांची तुम्ही ओटीही भरू शकता. मला इथे एक विचारायचं होतं की ह्या आल्यानंतर सवाष्ण जेवू घालायची, तर मग ती मंगळवार शुक्रवार याच 2 दिवशी घालायला पाहिजे हो, हो. का कुठल्याही दिवशी नाही, घातली नाही. तरी मंगळवार, शुक्रवारच हा घाला, की देवीचे वार आहेत. हा पूर्वीपासून आपल्याकडे ही परंपरा आहे, की मंगळवार, शुक्रवार पौर्णिमेला घाला, दुर्गाष्टमीला घाला. ह्या कुठल्याही वारी तुम्ही घालू शकता. अच्छा. आता होतं कसं, की नोकरीला जाणाऱ्या बायका हा रविवारी हो हो प्रिफर करतात. पण एखाद सुट्टी देवीसाठी काढावी, असं माझी रिक्वेस्ट आहे, की एखादी सुट्टी तुम्ही देवीसाठी पण काढा. काही हरकत नाही. सहसा लोकं तेच प्रयत्न करतात, की सॅटर्डे, संडे आपण कसं काय ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू. पण कधीतरी देवासाठी एखादी सुट्टी टाकली तरी चालते, काही हरकत नाही. असं आहे. जी आदिमाया, आदिशक्ती आपल्यासाठी एवढं करते, तर तिच्यासाठी आपण आपल्या आयुष्याचा थोडासा वेळ देवालाही द्यावा. ज्या देवाने आपल्याला आयुष्य दिलंय, तर त्यातलं एखाद तास, एखाद एखाद दिवस तिच्यासाठी द्यावा. आता आपण सौंदत्तीची यल्लम्मा घेऊयात. तर तिच्याबद्दल खूप काही म्हणजे बऱ्याच लोकांना थोडंसं हे वाटतं, की यल्लम्मा म्हणजे स्वरूप तर ते जोगतिणीचंच आहे आणि त्यांच्याकडे असं आहे, की ते फक्त एक विशिष्ट समुदायांसाठी ती यल्लम्मा आहे, असं नाही आहे. ही रेणुकेचंच एक स्वरूप आहे यल्लम्मा. म्हणजे जेव्हा ते ऋषीमुनी, जमदग्नी ऋषी चिडले होते आणि परशुरामांनी जेव्हा तिचा शिरच्छेद केला आईचा, तेव्हा धड एकीकडे झालं आणि तिचं शिरे शिर एकीकडे झालं. तर ते मग नंतर परशुरामांनी हे केल्यानंतर जमदग्नी ऋषी म्हणाले, की "काय पाहिजे तुला सांग आता." तर ते म्हटले, "मला माझी आई द्या." मग ते म्हटले, "ठीक आहे." असं म्हणून मग त्यांनी समोरून एक मातंगी येत होती आणि त्यांनी म्हटले, "ठीक आहे." मग त्यांनी त्या मातंगीचं शिर आणि धड वेगळं केलं. कारण का देवीचं त्यांना सापडत नव्हतं. ते लांब पडलं होतं. त्यामुळे त्यांनी त्या मातंगीच्या धडावर रेणुकेचं शिर लावलं आणि रेणुकेच्या शरीरावर मातंगीचं धड लावलं. मातंगीचं हे लावलं, शीर वरचं शिर लावलं. त्यामुळे अशी ती रेणुका यल्लम्मा आणि अशी ती एकच स्वरूप आहे. त्यामुळे यल्लम्मा देवीचं जर तुम्ही गेलात तर सौंदत्तीला तिचं मूळ ठाणं आहे. तिथे पण तीर्थ आहे, कुंड आहे. तिथं देवीचं एक छान मंदिर आहे. तिथं तुम्हाला लिंब लेसायला लावतात आणि तिथं तिची परडी असते काही काही जणांचं. पण तिचा मात्र हे रेणुका देवीला पुरणपोळीपेक्षा तुम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य आहे तिचा आणि ओल्या करंज्या किंवा आपण कडवू पुरणाच्या तर जसं आपण करंज्या करतो तर ते नारळाच्या ऐवजी त्या पुरणाच्या करतो आपण. तर काही काही जण तळतात, काही काही जण उकडतात. तर असा तिचा मान आहे. ते निंब नेसायचं. तर हे निंब वगैरे नेसणं ह्याच्यात काही गैर नसतं. कडुलिंबाचा पाला हा आयुर्वेदिक आहे. त्यामुळे ते नेसून जरी तुम्ही प्रदक्षिणा घेतलं तर लगेच काही तुम्हाला देवीचं वारं किंवा असं काहीतरी वेगळं होत नाही तुमच्या आयुष्यात. ही तिची पद्धत आहे. ती उष्ण प्रकृतीची देवी असल्यामुळे कडुनिंबाचा तिथं जास्त वापर केला जातो. असं आहे. त्यामुळे तिच्याबद्दल जे काही लोकांमध्ये एक गैरसमज आहे तो कोणीही करू नये. आणि येस, एक एक सगळ्यांना तिने इव्हन लाईक आपण म्हणतो, की ती ट्रान्सजेंडर्सला तिने जवळ केलं. ती आदिमाया, आदिशक्ती तिच्यासाठी सगळी मुलं एकसारखी आहेत. त्यामुळे असं काही नाहीये, की तिने एका समुदायाला तिने स्वतः सगळ्यांचीच आई म्हणून ती बसलेली आहे. तर असं काही असं तिचं सेपरेट काही कुणी करू नये. ज्यांना यल्लम्मा आहे त्यांनी तिला तिला नीट मानावं आणि तिचा मानपान करावा. असं त्या देवीबद्दलही कुणी काही मनात आणू नये. तर सौंदत्याच्या यल्लम्माचंही खूप अतिशय सुंदर स्वरूप आहे. जर तुम्ही तिथं जाल तर मंदिर अगदी जुनं आहे. हो आपण हो गेलो हो तिथं हो हो जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे, आश्रम आहे. शिवलिंग आहे, हो हो गणपती बाप्पांचं एक मंदिर आहे. त्यामुळे मला वाटतं लोकांनी जावं आणि आधी. खूप मोठा आवार आहे हो, आता खूप आणि मोठा छान आवार आहे आणि गड आहे. नीटनेट कितीतरी जण त्या पूर्ण ह्याला हो हो प्रदक्षिणा हो घालतात. तर तिचं अस्तित्व आणि तिचा सहवास करून या आणि तुम्ही तिचं सत्व बघा. तुम्ही ती किती ताकद आहे तुमच्या कुळदेवात हे तुम्ही स्वतःच बघा. खरंय. पण तुम्ही तिकडून सौंदत्तीला पण काही काही जण तिकडून तसंच बिदरलाही जातात. कर्नाटकातलं जे खंडोबाचं मंदिर आहे. काही मल्हार म्हणतात त्याला. तर तिकडेही जातात काही काही जण. तर आता हे तुमच्याकडे कसं आहे प्रथा ती फॉलो करा. तर असं आहे आपली यल्लम्मा. आता आपण नाशिकला वणी इथं आपले सप्तशृंगी हो आई हो साहेब आहेत. त्यांचं थोडंसं समजून घेऊयात. तर तिला 18 हात आहेत. आपण बघतो अतिशय सुंदर चेहरा, एकदम मनमोहक आहे. तर तिला आपण अर्धशक्तिपीठ म्हणतो. कारण का देवीची शक्ती आणि बाकीच्या देवांनी
तिला प्रत्येकाने स्वतःचं एक अस्त्र शस्त्र दिलेलं आहे. जेव्हा तिला महिषासुराचा वध करायचा होता, तो एवढा मोठा राक्षस होता, म्हणून सगळे देव तिच्या चरणी गेले आई जगदंबेच्या आणि म्हटले की आई तूच आम्हाला याच्यातनं वाचवू शकशील. असे करून प्रत्येकाने आपापलं एक शस्त्र आईला दिलं. जसं महादेवाने स्वतःचं त्रिशूळ दिलं, विष्णू भगवानांनी चक्र दिलं. असं तुम्ही बघाल तर त्या आईच्या हातात बरेचसेच शस्त्र आहे आणि म्हणून तिला अर्धशक्तपीठ म्हणतात, की आईची एक स्वतःची अर्धी ताकद आणि बाकीच्या इतर देवांची ताकद, म्हणून आपण वणीच्या देवीला अर्धशक्तीपीठ म्हणतो. अतिशय सुंदर जर आपण तिचं स्वरूप पाहिलं तर एकदम सुंदर असं खूप स्वरूप हसरा आहे. लहान मुलीचा अगदी लहान चेहरा आहे. मुलीसारखा चेहरा आहे. अगदी 16-18 हो हो वर्षाच्या हो मुलीसारखा देवीचा चेहरा आहे. आणि आता तर खूप सोयी झाल्या, हो हो तिथे रोपवे आहे आणि व्यवस्थित त्यांनी सगळं हो तिथं हो हो सोयी व्यवस्थित स्वच्छता पण केलेल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही आहे सध्या. तर जाऊ शकता. आईची ओटी साधारण 11 वाराचं आहे, पण 11 वार नाही जमलं तरी आपलं तुम्ही खण, नारळ आणि साधी साडी 9 वार दिली तरी चालेल. आणि पण ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 वार जसं आपण हो मागच्या हो हो घेतले होते, नाशिकला हो हो मिळतातच त्या. नाशिकला मिळतात. तर 11 वार साड्या, आईचा मान 11 वार साडीचा आहे आणि तिला त्या बांगड्या नेताना पण तुम्ही मोजून न्या की किती नेताय. तर लोक अगदी थोड्याच नेतात आणि तिचे 18 हात आहेत. त्या प्रत्येक हातात निदान 2-2 बांगड्या खरंय. घालता येईल याची काळजी घ्या. तर 1 डझनच नेतात हो लोक. तर हो तुम्ही थोडंसं आईचं स्वरूप समजून घ्या आणि आईला काय काय द्यावं लागेल आणि थोडंसं बाकी माहितीही काढा की कधी जायला पाहिजे, कुठल्या वारी जायला पाहिजे आणि असं तुम्ही जाऊन या एकदा. आणि ज्यांना सप्तशृंगी वणीची आहे त्यांनी आईची ओटी भरा आणि घरी आल्यावर तुम्ही आपलं तिच्या तिच्या 5 सवाष्ण घाला, 1 सवाष्ण, तिला एकही चालते, असं काही नाही. 1 सवाष्ण घाला छान आणि 1 कुमारिका घाला. सप्तशृंगी आईचं जे कोणी सवाष्ण घालतील त्यांनी 1 कुमारिका आणि 1 सवाष्ण असं घालायचं आहे. कारण का कुमारिका स्वरूपमध्ये पण ती आहे आणि पूर्ण सवाष्ण स्वरूपमध्ये पण ती आहे, म्हणून ते तिचं दोन्ही घालावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही जर तिथून त्र्यंबकेश्वरला येऊ शकता, तर मस्तपैकी तिथे आपले महादेवाचं दर्शन घ्या आणि असं आपलं वणीची सप्तशृंगी आई आहे. आता पुढचं आपलं ज्योतिबा तर झालेलंच आहे. आता आपले राहिलेत ते एक शिपाई असतात हो आणि ते शिपाई असतात ते रेणुकेचे असतात. आपण ऐकतो बऱ्याच ठिकाणी की बघतो सुद्धा मंदिराच्या बाहेर शिपाई असतात. तर हे शिपाई पण असतात. तर ज्यांच्याकडे रेणुका यल्लम्मा ह्या देवी आहेत, सप्तशृंगी आहेत, ह्यांच्या घरी एक शिपाई असतो. तर शिपायाचा माल गुलालाचा आहे. त्याला वर्षातनं एकदा गुलालचा मान द्यायचा. तुमच्याकडे गावाला जर असेल मंदिराच्या इथे तर तिथे त्यांना गुलाल टोपीचा मान आहे, दहीभाताचा नैवेद्य आहे. आणि जोगेश्वरी देवी, तर हो जोगेश्वरी देवी ही नाथांची पत्नी आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपात आपण तिचं नाव ऐकतो. कोणी तिचं खूप वेगवेगळी नावं आहेत. प्रत्येक गाव तसं तिचं वेगवेगळं नाव आहे. जनाई, जोखाई अशी तिची नावं आहेत. तर त्याप्रमाणे जोगेश्वरी ही नाथांची पत्नी आहे आणि तिचं काम हेच आहे की कुटुंबाचं आणि शेताचं रक्षण करणं. धनधान्य जे घरात येतं, शेतात जसं म्हसोबा म्हणून ठेवतात की रक्षणासाठी, तसंच घरात आलेलं धान्य याचं रक्षण ती जोगेश्वरी करते आणि मुलांचं रक्षण करावं ह्याच्यासाठी ती जोगेश्वरीची असते. की प्रत्येक नाथांबरोबर एक जोगेश्वरी तुम्हाला दिसेल घरात आणि तिचा टाक आपण पाहिलाय की असं कणीस वगैरे आहे हो आणि एक हो हो लहान हो हो लेकरुवाळी आहे. लेकरवाळी. तर ही जोगेश्वरीचं तेच आहे. कणीस म्हणजे धान्याचं रक्षण करते आणि लेकरू म्हणजे लहान मुलांचंही ती रक्षण करते, अशी ही जोगेश्वरी. आणि मग साती आसरा ह्या नदीतले देव्या आहेत आणि त्यांची वेगळी एक गोष्ट आहे, ती आपण नंतर पाहू. पण ज्यांच्या घरी साती आसरा आहे त्यांनी साती आसऱ्याचा टाक आणावा आणि त्याची नदीजवळ जाऊन पूजा करावी, ओटी भरावी आणि त्यांना जो काही नैवेद्य पुरणपोळीचाच आहे तो तुम्ही नदीत एक सोडावा आणि घरी आल्यावर तुम्ही 7 कुवारे का जेवायला घाला आणि एक सवाष्ण जेवायला घाला, असं तिचं आहे. आणि तर ती असं वाटीत पाण्यात ठेवावी हां, तर लागते. ज्यांच्याकडे टाक आहे, त्यांनी त्या 7 आसऱ्यांचा टाक एका वाटीत पाणी घ्यावं आणि त्याच्यात ठेवावं. तर असे हे आपले सगळे देव आहेत. तुळजापूरचे आईसाहेब, 3.5 शक्तिपीठ हे मेन आहे. तर बऱ्याच जणांचा आता आपण गादीवर प्रश्न ऐकतो, की आमची ही देवी आहे, आमची ती वेगवेगळी नावं घेतात. तर कितीही वेगळी नावं असेल तर तुम्ही ज्या देवीला जाताय तिचं स्वरूप बघा. आता बरेच जण म्हणतात आम्ही अंबेजोगाईला जातो. अंबेजोगाई म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी. महालक्ष्मी. त्यामुळे मूळ ठाण्याचाच तुम्हाला टाक ठेवायला लागतो. आणि मग लोक असं करतात की अंबेजोगाईला जातात आणि मग ते मूळ कोल्हापूरच्या महालक्ष्मीला विसरतात. मग काही काहींना अडचणी येतात. तर हे लक्षात घ्या, 3.5 शक्तिपीठ पैकी एकच कुळदेवी असते. आता ते तुम्ही शोधायचं. आता जर तुम्हाला दुर्गा देवी आहे तर म्हणजे तुमची तुळजापूरची देवी आहे. तर काही काही ठिकाणी कालिका स्वरूप ज्यांना आहे
की जे म्हणतात, आता आपण कोकणातले काही लोक आपल्याला सांगतात की आम्हाला कालिका देवी आहे. तर ज्यांना कालिका आहे तिचं मूळ स्वरूप सप्तशृंगी, सप्तशृंगी वणीची सप्तशृंगी आहे. धुळे जिल्ह्यात पण आपण धुळे परभणीला बघतो की सगळ्यांकडे कालिका आहे, तर तिचं किंवा सप्तशृंगीचे आईसाहेब आहेत त्या साईडला, तर त्यांचंही त्यांनी वणीला येऊन नमस्कार करावा. तर काही काही क्षेत्रात दोन दोन आपण बघतो, काही काही कुटुंबात दोन देवी आहेत, तुळजापूरची आईसाहेब आणि रेणुका माहूरची. तर हे असं होतं कधी कधी की तुम्ही एका क्षेत्रात राहत असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही तुळजापूरच्या आईच्या क्षेत्रात येता. मग तेव्हा असं होतं की मग ते पूर्वजांना कोणतरी सांगितलेलं असतं की नाही मग आता तुम्ही तुळजापूरच्या आईसाहेबांचे पण टाक करा. मग ते तिथे तुळजापूरचे आईसाहेब आणि रेणुकेचा टाकही दिसतो आपल्याला. मग कधी कधी माहेरून काही देव्या येतात त्यांचंही टाक असतात. तर असे बऱ्याच गोष्टी आहेत त्या टाकांमध्ये. पण मूळ टाक घरात जे पाहिजे ते खंडोबाचं पाहिजे. जर तुम्ही सातारा सांगली असेल, सांगली कोल्हापूर बेळगाव पर्यंत जर असाल तर पालीचा खंडोबा आहे तुम्हाला, ज्योतिबा आहे आणि महालक्ष्मीचं हे आहे. साधारण सातारामध्ये तुळजाभवानी आईसाहेब आहेत. पालीचा खंडोबा आहे, जेजुरीचा काही काहींना खंडोबा आहे आणि काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी असं आहे. मग ते तुम्ही 5 टाक तुमचे एक ग्रामदैवत असतेच. पलंगावरची लक्ष्मी असते कुणाची आणि कुणाची मग आता आपल्याकडे वेगवेगळे रामवरदायनी आहे. तुकाई रामवरदायनी म्हणजेच तुळजापूरच्या आईसाहेब, तुकाई म्हणजेच तुळजापूरच्या आईसाहेब. तर असं प्रत्येक देवी जरी वेगळी असेल, पद्मावती म्हणजे महालक्ष्मीचं स्वरूप. तर हे थोडंसं अंबाबाईचं वेगवेगळी स्वरूप असतात. आता नवलाई खवलाई आहे, तर असं वेगवेगळे स्वरूप आहेत. ग्रामदैवत तुमचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही देवीची एक मूर्ती बघून तर तसा तो टाक बघून घ्या. साधारण ग्रामदैवत असेल तर ती बसलेली असते एखाद्या वाघावर किंवा सिंहावर आणि 4 हात असतात आणि तिच्या हातात अस्त्रशस्त्र असतात. तर हे ग्रामदैवत असतं. तर असे साधारण 3 टाकही चालतात, 5ही चालतात, 7ही असतात. पण आता हे तुमच्या कुटुंबात कुठले टाक आहेत ते तुम्ही ओळखा. टाक नीट बघा. जर घोडा आहे तर घोड्यावर कोण बसलंय, मग त्याच्यावर एक देव आणि एक देवी आहे तर ते खंडोबा आणि म्हाळसा आहेत. मग खाली कुत्र आहे म्हणजे खंडोबाचा टाक आहे. जर घोडा आहे आणि वरती एकच देव आहे ते काळभैरवनाथ आहे. खाली जर साप असेल तर. मग जगदंबा असेल तर अष्टभुजा नारायणी. तुम्ही बघा जगदंबेची जर तुम्ही ओरिजिनल मूर्ती पाहिलीत तर तिला 8 भुजा आहेत आणि तिने तो महिषासुराचा वध केला म्हणून तुम्ही बघाल तर तिच्या हातात एक राक्षसाचं मुंडकं आहे आणि खाली तो म्हैस बरोबर आहे आणि ती पूर्ण असं त्याचं हे करते. त्यामुळे ती असेल तर हमखास तुम्ही समजा की तुमची कुळदेवी तुळजापूरची देवी आहे. जर 4 हाताची देवी असेल आणि त्याच्या हातात खडग आहे, माळुंग आहे, पानपत्र आहे तर कोल्हापूरची महालक्ष्मी. तुम्ही जर देवीचं नीट स्वरूप पाहिलं तरच तुम्हाला कळेल की हे खरंच हेच आहेत. आपल्याला कळलं नाही, आपले डोळे बंद असतात. आपण ते टाक नीट बघतच नाही. नुसतं आपलं देवाला एका तामणात घ्यायचं, पाणी ओतायचं आणि अष्टगंध लावून मोकळं व्हायचं. तर कृपा करून देवांना अष्टगंध नका लावू. हळदी कुंकवाचा देवीचा मान आहे आणि भंडाऱ्याचा मान हा खंडोबाचा आहे. नाथांना गुलाल आहे, ज्योतिबाचाही गुलाल आहे. तर तुम्ही हे एवढं प्लीज पाळा. देवीला कुंकूच लावा. बऱ्याच जणांची मी हल्ली टाक बघते तर ते टाकांना हळदी कुंकूही नसतं, अष्टगंधही नसतं. तर एक थोडंसं 2 मिनिटं काढून देवाला कुंकू लावा. आणि जर माहूरची रेणुका जर तुम्हाला असेल तर साधारण तुम्हाला देवीचा नुसता मुखवटा घरात असेल आणि एखादा सिंह असेल. जर ओरिजिनल फोटो तांदळा जर तुम्ही देवीचा पाहिला माहूरच्या रेणुकेचा तर खाली तुम्हाला सिंहाचं असं तोंड दिसेल. नंतर तुमच्या घरात अशी देवी आहे की जी बसलेली आहे, तिचा फक्त मुखवटा एवढाच दिसतोय, तर समजून जा की ही रेणुका आहे. तुमच्या घराला यमाई असेल मग ती एकविरा आई सुद्धा हे रेणुकेचं स्वरूप आहे. तर जेवढं हाफ जर असेल तर समजून जा की तुम्हाला माहूरची रेणुका आहे. यल्लमा असेल तर यल्लमाचं एक वेगळं स्वरूप आहे. तुम्ही पाहाल तर तिचा नाग असतो. हो. कारण का जेव्हा आईसाहेब रेणुका आई जेव्हा पाण्याला जायच्या त्या चुंबळ करायच्या ते नागाचं करायचं. म्हणून जर यल्लमा असेल तर यल्लमाचा नाग असेल तर तुमच्या घरात जर देवीचा एखादा फोटो असेल, अर्धाच असेल एवढाच, तर आणि जर नाग असेल तर समजून जा तुम्हाला यल्लम्मा आहे असं आहे. आणि त्याच्यानंतर सप्तशृंगी आई जर असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही नीट बघा की ते देवी कशी आहे, तिचा पाय कसा आहे, एक पाय वर आहे, एक पाय खाली आणि हात किती आहेत ते बघा, किंवा तिचं स्वरूप कसं आहे ते बघा, तिच्या हातात अस्त्रशस्त्र कुठले आहेत बघा, तिचा भाव कसा आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की अरे आपल्याकडे सप्तशृंगीचे आईसाहेब आहेत. ज्योतिबाचं तर टाक साधारण तुम्हाला माहितीच आहे, घोड्यावरती आहे, त्यांच्या हातात त्रिशूळ, डमरू, खडग आहे, हे ज्योतिबाचं टाक आहे. काही काहींना सिद्धनाथ आहेत, प्रत्येक जण आणि वेगवेगळ्यात मुंजा आहे, हे आहे ते आहे, पण हे सगळं फार गोष्टी आहेत. हा इथे मला एक विचारायचं होतं की आता आपल्या गादीवर जे लोक आहेत त्यांच्यात बऱ्याचशा लोकांच्या बोलण्यात आलं आमच्याकडे पूर्वजांचा टाक आहे. हा
तर ते काय असतं आणि तो देवांबरोबर ठेवायचा नसतो, तर तो कुठे खाली ठेवायचा किंवा हा, ते काय एक हे? छोटासा पाट आणून त्याच्यावरती ठेवा. पूर्वी फोटो नसायचे म्हणून ते पूर्वजांचं एकच टाक करा. काही मी पाहिले एवढ्या एवढ्यात की खूप आणतात ते. म्हणजे प्रत्येक जे गेलेत त्याचा एक मानवल्या म्हणतात नागपूर साईडला, किंवा मग एक टाक बनवतात. तर प्रत्येक पूर्वजांचे असे तुम्ही किती बनवणार? एकच ठेवा, एक टाक. त्यांना फक्त मनोभावे तुम्ही त्यांचं जे काय आहे सर्व पितृ अमावस्येला किंवा जो पितृ पंधरवडा होता तेव्हा त्यांचं ते व्यवस्थित रीतसर करा. त्यांना मान द्या, त्यांचे तर्पण करा. त्यांच्या ज्या दिवशी त्यांचं वार असतो त्या हं. वारी तुम्ही त्यांचं जे काय आहे आपले काय तुम्ही त्यांना जे काय आपण बनवतो ताट. स्वयंपाक हां, हां. ताट असतं ते व्यवस्थित ठेवा. 12च्या आत ठेवा आणि त्यांचं ते व्यवस्थित करा. तर वर्षातनं एकदा हा त्यांचे 15 दिवस असतात तेव्हा तुमचं ते व्यवस्थित करा. आणि ते काही जण मी पाहते की ते पूर्वजांचे टाक पण देवाबरोबर हां. ठेवतात. तर ते मृत्यू लोकात आलेले आहेत त्यामुळे त्यांना देवांबरोबर स्थान नाही मिळू शकत. कारण का ते परत जन्म घेणार आहेत, परत देह घेणार आहेत, देहधारी आहेत. त्यामुळे त्यांचा टाक तो वेगळा ठेवा. खालच्या बाजूला थोडासा पाटावर वगैरे ठेवा. असं आहे. तर मेन टाक तुमच्या घरात पाहिजे ते म्हणजे तुमचा कुळदेव. तो म्हणजे जेजुरीचा खंडोबा. तो म्हणजे खंडोबाच. म्हणजे देव तुम्ही सिद्धनाथ, रेवळनाथ हे ते काही असलं तरी खंडोबा हा कुळदेव आहेच. तुम्ही कुठल्याही धर्माचे असो, हा कुळदेव आहेच. तर कर्नाटक ह्याचे मेन मेन 3 ठिकाण म्हणजे बिदरला, जेजुरीला आणि पालीला. हे 3 मेन ठिकाण आहेत ह्या देवाचे. का तर आधी ते तिकडे आले, बिदरला आले. त्यांनी पालीला म्हाळसाबाईशी लग्न केलं आणि जेजुरीला येऊन त्यांनी वास्तव्य करून बानुबाईशी लग्न केलं. तर हे मेन 3 ठिकाणं आहेत. सगळीकडे मान एकच आहे. पंचाटोपी गुळखोबऱ्याचा, 51 रुपयाचा आणि भंडाऱ्याचा. भांड. भंडारा खोबरं हा त्या देवाला लागतो. तर हे एवढाच मान आहे. तर हे तुम्ही सगळं करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुळदेवाची सेवा करा. जे काय आहे ते घरी जेव्हा टाक आता आपण आतापर्यंत मी जी काय माहिती दिली ती फक्त टाकांची दिली. आता तुम्ही जेव्हा समजा टाक नसतील आणि तुम्ही घेऊन आलेत नवीन टाक, हा व्हिडिओ बघून जर कोणी आणला टाक, तर एक रिक्वेस्ट आहे की टाक आणल्यानंतर पहिले सगळे टाक एक तर जेजुरीच्या खंडोबाला न्या. त्यांना दाखवा, त्यांचे आशीर्वाद घ्या. म्हणजे खंडोबा देव तिथनं येतील तुमच्या टाकांमध्ये बसून. नाहीतर जर नाहीतर पालीला न्या. जे कर्नाटकात आहेत त्यांनी बिदरला तिकडे जावे. असं तुम्ही तुमचे सगळे देव अगदी मेन ठिकाणी जाऊन ती शक्ती त्यांच्यात घेऊन या. त्यांचे आशीर्वाद घेऊन या. जेजुरीला आणि इकडे पालीला तळी भंडारा करतातच. मी अजून बिदर कर्नाटकला मला जमलं नाही जायला. तिकडचं मला काही पद्धत अजून माहित नाहीये. पण आपल्या इकडचं मी कॉन्फिडेंटली सांगते की तुम्ही तळी भंडारा करा. 200-250 रुपये ते तळी भंडारा घेतात. आता ते तिथं झाल्यावर बाकी तिथे काही खर्च नाहीये. एंट्री फी वगैरे अशी काही नाहीये जेजुरीला आणि पालीला. तळी भंडाऱ्याचा जो काही खर्च आहे तो आहे. आणि तिकडून तळी भंडारा करून आल्यावर छोटे छोटे लहान बाळगोपाळ म्हणतात त्यांना आपण. त्यांना तुम्ही जेवू घाला. भाजी भाकरीचं घरी आल्यानंतर देवाला पंचामृत स्नान घाला सगळ्या टाकांना. देव मांडा आणि त्या दिवशी देवाला भाकरी आणि भाजीचा नैवेद्य. तर 5 बाजरीच्या भाकरी आणि आपलं वांग्याचं वांग्याची. भरीत करा, कांद्याची पात करा, वरण भाताचा नैवेद्य आहे. गुळ खोबऱ्याचा मान आहे त्या देवाला. त्यामुळे त्या देवाच्या ताटाला गुळ खोबरं पाहिजे. दुधाची 1 वाटी ठेवा आणि असं सगळं तुम्ही त्या देवाला नैवेद्य दाखवा आणि छोटी-छोटी 5 मुलं जेवू घाला खंडोबाच्या नावाने. आणि 5 आपण बघतो की ते तिथे तुम्हाला गडावर सांगतील की 5 वेगवेगळे नैवेद्य काढा. गाईचा, घोड्याचा, असं देवाचा, नदीचा असे 5 ते तुम्हाला काढायला लावतात. तर ते 5 नैवेद्य ठेवा. गाईला घालून टाका. त्या निमित्ताने वर्षातनं एकदा हे करायचं असतं. आणि बरेच जण मग आणि वर्षातनं एकदा तुम्ही खंडोबा तुमच्या घरात आहे, तर एकदा वर्षातनं तुम्ही तळी भंडारा केलाच पाहिजे. हे आहे जेजुरीचं. आणि मग 3.5 शक्तिपीठापैकी जो टाक असेल, समजा तुम्ही तुळजापूरच्या आईसाहेबांचा टाक आणला असेल, तर तो तिकडे न्या. देवीची रीतसर ओटी भरा. तिथं गायमुख आहे. तिथं देवीचा टाक धुवून घ्या. तिथं तुम्ही मंदिरात न्या. ते भेटवून देतात देव तुम्हाला. आईची ओटी भरा. तिथं ते पुजारी आहेत ते तुम्हाला एक ताट देतात पुरणपोळीचं. तो नैवेद्य दाखवा. तिथे स्वतः तुम्ही खा. बसा आईजवळ. आईजवळ नाक घासा. माफी मागा. म्हणायचं आईसाहेब आम्ही इतके वर्ष तुम्हाला ओळखलं नाही. आमचं चुकलं. काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि पदरात घ्या. असं तिथं मंदिरात 5 वेळा नाक घासा आणि जगदंबेला म्हणा आता आमच्या घरी येऊन तू तुझं वास्तव्य कर आणि आम्हाला मार्ग कर. दाखव पुढचा. असं करायचं. घरी आल्यानंतर तुम्ही 5 सवाष्ण्या बोलवा. त्यांची ओटी भरा खणा नारळाने आणि त्यांना पुरणपोळी खाऊ घाला. असं हे तुम्ही तुळजापूरचं पण तसंच आहे. कोल्हापूरचंही तसंच आहे. तिथे जा तो टाक भेटवून आणा. ज्योतिबा मात्र तुम्हाला करावाच लागतो कोल्हापूरला ज्यांचं कोण आहे. तुम्ही जर आईला अंबाबाईला भेटायला जाल तर ज्योतिबा तिथं खाली यमाईचं पण मंदिर आहे. निश्चित जा. मंदिर अतिशय सुंदर आहे.
ज्योतिबाला जावा आणि मग अंबाबाईचं दर्शन घ्या. आणि मग नंतर आपलं माहूरला रेणुकेला जर मारलं जाल तर तिथं दत्ताचं सुंदर ठाणं आहे, अत्री हो, ऋषींचं आणि अनुसया रेणुका मातांचं. माहूरला गेलं तर एक पूर्ण दिवस तुम्हाला जातच हो, व्यवस्थित सगळं लागतो. छान बघायला मग अगदी. अगदी छान हो आहे, हो सुंदर. हो आता हो. खूप सोयी पण सोयी केलेल्या आहेत. गेलेल्या आहेत. त्यामुळे आता काही काळजी करू नका. परशुरामाचं मंदिर हो बघा. हो. तिथे तुम्ही शिवलिंग आहे ते बघा. सगळं मंदिर अनुसया मातेचं मंदिर मंदिर आहे. आहे. तर तुम्ही ते सगळं बघा. नुसतंच जाऊ नका. तिथे आता खूप छान सोयी झाल्यात. कुणीतरी स्वामी समर्थांचा आश्रम तिथं अन्नदान छत्र सुरू केलेलं आहे. तर जेवणाचीही चांगली सोय होते. परत माहूरच्या रेणुकेच्या मागच्याच बाजूला एक छोटंसं तुळजापूरच्या आईसाहेबांचं मंदिर आहे. जे आम्ही आता गेलो होतो तेव्हा ते पाहिलं. खाली परशुरामांचं मंदिर आहे. दत्तगुरूंचं तिथे हो ठाणं आहे. हो हो. त्यामुळे अतिशय सुंदर असं माहूरचा तो गड आहे. तर तेही बघून या तुम्ही. असं माहूरला जा आणि मग तुम्ही यल्लमाला जाऊन या. तर कधी आता आता हे तुम्ही यल्लमाला सौंदत्तीला जावा. तिचं कुंड आहे. तिचंही सुंदर त्या कुंडाच्या इथं मंदिर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन हो मेन हो मंदिर आहे. तो टाक त्या कुंडात जाऊन धुवा. त्याच्यानंतर इव्हन माहूरला हो मातृतीर्थमध्ये तो हो. टाक धुवायला लागतो. सगळीकडे जिथं आईसाहेब आहे तिथं साधारण हे आहे, गंगा आहेच तिथे. तिच्यासाठी ती पंचगंगा सगळीकडे अवतरलेली आहेच. तर माहूरलाही आहे आणि तुम्ही कोल्हापूरलाही पंचगंगा आहेच. त्यामुळे जिथे जाल तिथे आईसाठी पंचगंगा अवतरलेल्या आहेच. तर तुळजापूरचं महात्म्य जेव्हा आईसाहेब स्वतः आल्या तेव्हा 5 नद्या तिथे आल्या आणि इतका ते आवाज झाला की त्याचं कल्लोळ नावच कल्लोळ तीर्थ कल्लोळ पडलं, तीर्थ की आहे. इतक्या त्या खुश झाल्या की जगदंबा साक्षात हो अवतरलेली हो. आहे. असं ते कल्लोळ तीर्थ तिथे आहे. त्याच्यातही तुम्ही आईसाहेबांना अंघोळ घाला. जिथं जिथं तुम्ही जाल तिथे तिथे आईचं तीर्थ आहे. तिथे आईचा टाक धुवावा. मग आईला जाऊन लेण्याचा तिचा जे काही कुंकवाचा मान आहे ते आम्ही लेणं म्हणतो. ते कुंकू असतं. त्याचा मान आहे तो द्या. ते देव भेटून आणा आणि जगदंबेला सांगा कुठेही जा. तिथं मात्र नाक घासा आणि आईला म्हणा, "आई तू ये. आमच्या घरी ये. आमच्या आमच्या कुळाला मार्ग दे. आमचं आत्तापर्यंत आम्ही चुकलो, तुझ्या मार्गात नाही राहिलो. पण तिला माफी मागा." जसं तुम्ही घरात तुमच्या आईला सॉरी म्हणता, तसं ही जगत जननी आहे. तिला तुम्ही माफी मागा. तिला घरी आणा. वणीची देवी आहे तिथे जा आणि घरी येऊन तिचं जे काय आहे ते व्यवस्थित करा. तर असं काही नाहीये. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे छोटी-छोटी तुम्ही सेवा करा. ज्यांना दरवर्षी जाणं जमत नाही, त्यांना कबुली देऊन यावी, की "आई-साहेब आमची काही एवढी परिस्थिती नाहीये, की दरवर्षी येऊ आम्ही किंवा घरात कधी-कधी खूपच आजी-आजोबा म्हातारे असतात. घरात करायला कोण नसतं. तर तुम्ही आईकडनं ते सोडून घ्या. आई 3 वर्षातून आम्ही येतो." तर काही-काहींना खरंच माहूरला जायला जमत नसेल परिस्थितीमुळे. तर तुम्ही ते 3 वर्षातून एकदा जा. पण आईला सांगून या, की "आई 3 वर्षातनं एकदा आम्ही करू." आणि घरी आल्यावर मात्र जागरण गोंधळ घालायचाच. त्याशिवाय जागर झाल्याशिवाय काहीही अर्थ नाही. त्या जागरणात जसं सगळ्या देवांना अवतरित केलं जातं, आमंत्रण केलं जातं आणि जगदंबेचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण हे व्हायलाच पाहिजे. हल्ली रात्रीचं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, की ऑफकोर्स सगळ्यांना दुसरी कामं असतं, तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 किंवा 7 ते 9 किंवा असं 3 तासाचा एक गोंधळ घालून घ्या. तर असं हे आपले टाक आहेत. वेगवेगळे टाक आहेत. खूप टेन्शन घेऊ नका आणि घरात खरं तर सांगू तर आता झालंय कसं, मग लोकं म्हणतात देवांचं आम्ही खूप केलं. तर एक रिक्वेस्ट आहे, एक तुम्ही तुमचं कुळदेवाचे टाक ठेवा. एक अन्नपूर्णा जी आपल्याकडे कायम आहे. कारण का आपल्या घरात हो अन्न हे हो. शिजत असतं तिच्या आशीर्वादाचं आहे म्हणून. एक गणपती बाप्पा कारण का गणपती शिवाय काहीच पुढे होत नाही. तर त्यांची एक मूर्ती असते आणि बाळकृष्ण. बाळकृष्ण. तर हे 3 आणि तुमचे टाक आणि जे स्वामींचं करतात त्यांनी एक स्वामींचा फोटो ठेवा. जे पांडुरंगाचं करतात ते पांडुरंगाची मूर्ती ठेवतात आणि मग होतं काय की लोकं मग जिथे जातील तिथनं एक-एक देव घेऊन येतात. एक-एक मूर्ती करत जातात. तर एक असं घर मी पाहिलं की जिथे अगदी कुबेरापासून, महालक्ष्मीपासून, अंबाबाईपासून, वाघजाईपासून अशा सगळ्या मूर्त्या होत्या आणि म्हटलं हे कशाला ना, म्हणजे एवढं आणि मग तुम्हाला असं वाटतं 1-1.5 तास पूजेला जातो. त्यापेक्षा तुमचे टाक जे काही आहेत ते एक तुमच्या कुठल्याही गुरूचा फोटो मग स्वामी असतील, शंकर महाराज असतील, दत्तगुरू असतील, एक त्यांचा फोटो आणि जे माळकरी आहेत त्यांच्या घरी सहसा सगळ्यांकडे विठ्ठलाची आणि रखुमाईची मूर्ती आहे ती असं मग कोण म्हणतं की पिंड पाहिजे घरात. कशाला पाहिजे पिंड घरात? है ना? काही गरज आहे का आपल्याला? म्हणजे कोणी काही सांगतं तसं तुम्ही आणत जाता. एक-एक देव घरात वाढवत जाता आणि मग तुम्हाला असं होतं की अरे एवढे देव आणून सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे जे 4-5 देव आहेत त्यांचीच नीट सेवा करा. तुम्हालाही ओझं होणार नाही आणि देवावरही ओझं होणार नाही आणि चुकाही होणार नाही. त्यापेक्षा जे 4-5 देव आहेत त्यांचंच नीट करा. कोण म्हटलं तर
ती मूर्ती आवडली घेऊन आले, ही मूर्ती आवडली घेऊन आले, हा दगड आवडला घेऊन आले. कुठलेही दगड-धोंडे कृपा करून देवळात देवारात ठेवू नका. आणि तुम्हाला माहित नाहीये त्या दगडात कोण येतंय. तुम्हाला काही माहित नसतं. कुठेही गेलं, नदीत गोटा सापडला, आणला आणि पूजा केली. असले गोटे बिटे काय आणू नका. कोणी काही दिलं तर आता प्रत्येक जणाला वाटतं की हा देव माझ्या घरात असावा. शिवलिंग आणतात, शाळीग्रामही आणतात, सगळंच आणतात. पण करणार काय? आस्था आणि भाव पाहिजे. भाव नसेल तर काही उपयोग नाही. खरंय. आणि मग तुम्हीच म्हणतात की एवढे सगळे घरात, मग एवढे सगळे घरात देव आहेत आणि आम्हाला तरी अडचणी येतात. तर असं नाही होत. देव तुम्हाला अडचणीत टाकायला आलेला नाही आहे. जे काही अडचणी आहेत त्या तुमच्या प्रारब्धाप्रमाणे पूर्वकर्मानुसार तुमच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत. कारण का हे कर्म आपण केलेले, तू आणि मी हे कर्म केलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्या प्रारब्धात काही गोष्टी घडतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही चाललंय ते आपल्यामुळे चाललंय आणि देवांमुळे नाही. तर असं हे आहे आपल्या टाकांचं महत्व. तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुमच्या घरातले टाक डोळे उघडून बघा, त्यांना ओळखा आणि त्यांना कुंकू लावताना त्या नावाने लावा की ही अंबाबाईला मी कुंकू लावतेय, ह्या जोगेश्वरीला मी कुंकू लावतेय, निदान त्या खंडोबाला मी भंडारा लावते, असं स्वतःला सांगा. मग त्या देवालाही वाटतं अच्छा ठीक आहे बाबा, निदान हिला कळलं मी कोण आहे. असं आहे. त्यामुळे कृपा करून तुमचे टाक जे आहेत ते नीट बघा, कोणते कोणते देव आहेत. आणि नसेल माहिती तर तुमच्या आडनावाची जी लोक आहेत, तुमच्या क्षेत्रातली जी लोक आहेत, 4-5 लोकांकडे जाऊन बघा, विचारा की तुमच्याकडे कुठला देव आहे आणि थोडीशी माहिती घ्या. आता कारण का प्रत्येक ठिकाणी आई जगदंबा बसलेलीच आहे. कुठे घाटाई म्हणून, कुठे वाघजाई म्हणून. 108 स्वरूप आहेत तिची. ती कुठे 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 जाऊन बसलीये. प्रत्येक भक्तासाठी ती धावलीये. कुठं मांढरची काळूबाई आहे, कुठं कालिका आहे, कुठं सवनीची सप्तशृंगी आहे, कुठं भैरी भवानी आहे. अशी जगदंबा सगळीकडे बसलीये. पण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी फक्त 350 शक्तिपीठ स्वरूप मी सांगू शकते. बाकीच्यांचं मग तुम्ही ते तुमचा शोध लावा. जे महाराष्ट्राचे बाहेरचे लोक आहेत त्यांनी शोधावं की आपले कुळदेव कोण आहे. आणि आता तिकडे जर साऊथकडे आपण जर शाकंभरी हो, आहे, हो, तर हो. शाकंभरी म्हणजे आपली तुळजाभवानीच झाली. तर असं आहे. तुम्ही थोडं शोध लिंक लावायचं बघा की आमची ही देवी आहे. आता वैष्णव देवीचं स्वरूप काय बघा. तर जेव्हा 3 देवींचं एक स्वरूप झालं, महाकाली, महालक्ष्मी, लक्ष्मी महासरस्वती एकत्र होऊन वैष्णव देवीची जी ज्योत आली, म्हणून तिला ज्योतावाली म्हणतो. तर हे म्हणजे ज्योतावाली जिथं आहे ती म्हणजेच वैष्णव देवी, आणि वैष्णव देवी म्हणजेच ह्या तिघी एकत्र आहेत, आणि ह्या तिघी एकत्र आहेत हे असं तुम्ही समजून घ्या. तर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या जिथे असाल तिथल्या त्या देवीची मूर्ती नीट बघा, आणि जेव्हा तुम्ही तिला स्मरण करा, ती स्वतःचं साक्षात स्वरूप तुम्हाला दाखवून तीच सांगेल की मीच तुझी कुळदेवी आहे. तर असं आहे. त्यामुळे लोकांनी अजिबात कन्फ्युजन, स्वतःचं काही इतकं देव शोधणं अवघड नाहीये. तुम्ही 4 लोकांना फोन केले, काही गोष्टी पाहिल्या, मूर्ती पाहिली, नावं जर पाहिली, तर तुम्हाला लक्षात येईल की तुळजाभवानीची कुठले कुठले स्वरूप आहेत. तर असं आहे.